बाबा रामदेवांच्या पतंजलीची पेस्ट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। पतंजली टूथपेस्टमध्ये नॉनव्हेज घटक असल्याचा आरोप आता वकील यतीन शर्मा यांनी केलेला आहे। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। अंकुशजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। तुमचं बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेलच। बाबा रामदेव यांचं आणखीन एक प्रोडक्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। त्यांच्या टूथपेस्टवरती आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। या संदर्भात एका वकिलांनी दावा देखील केलेला आहे। टूथपेस्टमध्ये नॉनव्हेज घटक असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी आता कोर्टामध्ये धाव देखील घेतलेली आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर अपेक्षित आहे। एक लक्षात घ्या, बाबा रामदेव यांच्या बाबतीमध्ये ते पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेत अशातला भाग नाही। यापूर्वी देखील अनेक वेळेला ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडले आहेत। त्यांच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये अनेक आरोग्य खात्याने ताशेरे ओढलेले आहेत। काही त्यांची उत्पादनं बंद देखील न्यायालयाने केलेली आहेत, तरी ते सुधारत नाहीत। याचं महत्वाचं कारण त्या बाबांना अवास्तव महत्व देशाच्या पंतप्रधानांनी दिलं। एक बाबा 21 जून योगा दिन म्हणून साजरा करण्यामध्ये त्यांना अवास्तव महत्व दिलं गेलं आणि पूर्वीचे डॉक्टर आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देखील त्यांच्या चुकांवरती पांघरून घालण्याचं सातत्याने काम केलं आणि त्याचा हा परिणाम आहे। मी म्हणतो केंद्र सरकारने त्यांची तातडीने चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कडक कारवाई केली पाहिजे। लोकांच्या जीवाशी हे खेळ करतायत आणि योग गुरु म्हणले जातात, हे देशाला आणि आपल्याला शोभणार नाही। अगदी अंकुशजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। काँग्रेसचे नेते सचिन सावंत देखील आपल्याशी जोडले जातात, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात, त्यांच्यासोबत देखील चर्चा करूया। सचिनजी, बाबा रामदेव यांचं आणखीन एक प्रोडक्ट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। त्यांची जी टूथपेस्ट आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या पेस्टमध्ये नॉनव्हेज घटक असल्याचा दावा एका वकिलांनी केलाय। वकिलांनी कोर्टामध्ये धाव देखील घेतलेली आहे। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। नाही, नरेंद्र मोदीजींच्या आजूबाजूचे त्यांच्या जवळचे लोक असे का निघतात हा प्रश्न आता देशाची जनता निश्चितपणे विचारत राहणार आहे। यांनीच याच बाबांनी 35 रुपयाला पेट्रोल मिळेल आपल्याला अशा तऱ्हेचं आश्वासन दिलं आणि 2014ला फार मोठी मार्केटिंग ही त्यांनी नरेंद्र मोदींची केली होती। त्यानंतर ते गायब झाले। त्यांच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये सातत्यानं शंका येते, प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। न्यायालयाने आता करोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काही सांगितलं, आश्वासन दिलं, त्याच्यावरती दंड देखील थोठावलेला आहे आणि ह्यांची उत्पादनं कायमच वादात आहेत। हिंदू धर्माचा दुरुपयोग करून ते उत्पादनं विकतात। हे व्यापारी या बाबा नाही। दिग्विजय सिंग साहेबांनी सांगितलं होतं हे ठग आहे, त्यामुळे त्याच पद्धतीनं त्यांचं हे चरित्र दिसतंय आणि म्हणूनच आमचा हा प्रश्न आहे की भारतीय जनता पक्षाचे जवळची लोक असे ठग का निघतात, याचं उत्तर तर त्यांनीच दिलं पाहिजे। अगदी सचिनजी, महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सुषमाताई, बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल। बाबा रामदेव यांचं एक प्रोडक्ट आहे टूथपेस्ट दंतमंजन, ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। त्यांच्या आधीचे देखील अनेक प्रोडक्ट वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले होते। एका वकिलांनी दावा केलाय, त्यांनी कोर्टामध्ये धाव देखील घेतलेली आहे की त्यांच्या दंतमंजनमध्ये नॉनव्हेज घटक असल्याचा आरोप वकिलांनी केलाय। तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। मोदीजींचं ब्रँडिंग करण्यासाठी जे अनेक लोक कामाला लागले होते त्यापैकी एक म्हणजे रामदेव बाबा आहेत। लोकांनी त्यांच्याकडून योग शिकला आणि योगायोगाने रामदेव बाबांनी मोठा व्यापार उभा केला। अशा व्यापारी माणसाकडून त्या बिझनेस टॅक्टिक्ससाठी, म्हणजे एकदा जर ते व्यापारी आहेत आणि त्यांना व्यापारच करायचा आहे ही गोष्ट क्लिअर झाली आहे, तर त्यांच्यासाठी काय शाकाहारी काय मांसाहारी या गोष्टी काही इथिक्स काही मॅटरच करत नाहीत। ते सरळ सरळ म्हणजे व्यापारी माणूस हा फायद्याचा आणि तोट्याचा एवढाच विचार करणार आहे। मला वाटतं त्यांनी त्यांच्या फायद्याचा विचार केलाय। आता ही महाराष्ट्रातली किंवा एकूण भारतातली जनता भोळी भाबडी आहे की ज्यांनी योगाचा व्यापार करणाऱ्या रामदेव बाबांवर विश्वास ठेवलाय। अगदी
सुषमाताई, तुमची महत्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. तर बाबा रामदेव यांच्या पतंजलीची टूथपेस्ट आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. पतंजली टूथपेस्टमध्ये नॉनव्हेज घटक असल्याचा आरोप यतीन शर्मा नावाच्या वकिलांनी केला. या प्रकरणात त्यांनी आता दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. पतंजलीची अनेक उत्पादनं यापूर्वी देखील वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली होती. आता टूथपेस्टला देखील दिल्ली हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे. तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, बाबा रामदेव यांच्या पतंजलीची टूथपेस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.